बरेचसे शेतकरी हे टोमॅटोला नागाळी, पांढरी माशी, मावा तुडतुडे आणि थ्रिप्स यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे औषधं मारत असतात. त्यातील बरेचसे शेतकरी हे टोमॅटो 20 दिवसाच्या आत असताना बेनिवा, त्याचबरोबर ग्रासिया, शिनवा किंवा सिमोडिस किंवा असे जे काही मार्केटमध्ये प्रॉडक्ट उपलब्ध आहे तर ते वापरत असतात. मात्र ह्या औषधांची एकरी मात्रा जी आहे तर बेनिवा जे आहे तर त्याचं एकरी मात्रा आहे 360 मिली. त्याचबरोबर ग्रासिया किंवा शिनवा आहे यांचं प्रमाण जे आहे तर एकरी 160 मिली आहे. शेतकऱ्यांकडनं सदर औषधं फवारताना बऱ्याचशा चुका होतात आणि चुका झाल्यानंतर ते म्हणतात की आम्हाला अपेक्षित असे रिझल्ट नाही आले. तर बेनिवा हे कीटकनाशक जे आहे तर ते एक 17-18व्या दिवशी पहिला स्प्रे झाला पाहिजे आणि प्लॉट हा तुमचा 30 दिवसाचा होईपर्यंत दुसरा हात झाला पाहिजे. मग होतं काय का बेनिवा फवारणी करताना सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे आता हा टोमॅटोचा प्लॉट आपला 18व्या दिवसापर्यंतचा झालेला आहे आणि ह्या स्टेजला याला बेनिवा मारण्याची गरज आहे. तर हा प्लॉट 1 एकराचा आहे. तर 1 एकराला सदर शेतकऱ्यांची पंप जे फवारणी करतात तर ते पंप आहे त्यांना 5 पंप लागतात. मग 5 पंपाच्या हिशोबाने शेतकरी काय करतो की बेनिवा हे 80 मिली आणून आणि फवारणी करतो. मात्र कंपनीचं म्हणणं काय आहे की एकरी 360 मिली आपलं बेनिवा गेलं पाहिजे. तर शेतकरी पहिली चूक ही करतात की बेनिवा कमी प्रमाणात घेऊन येतात किंवा ग्रासिया हे फक्त 80 मिलीची मात्रा घेऊन आणि फवारणी करतात. म्हणजे झालं काय तर तुमचा सदर प्लॉटला प्रॉपर डोस गेला नाही, ही पहिली चूक. दुसरी चूक अशी होती की बरेचसे शेतकरी ह्या स्टेजला पेट्रोल पंपाने औषधं मारतात किंवा इतर पॉवर पंपाने औषधं मारतात. तर होतं काय की जेव्हा तुम्ही जे एकरी 4 किंवा 5 पंप सुरुवातीच्या स्टेजला मारणार आहे तर त्यामध्ये तुमचं जे नोझल आहे तर ते नोझल मोठ्या फवारणीचं असतं आणि अशा स्टेजला झाडाची पाहिजे अशी ग्रोथ झालेली नसती, झाडाचे फुटवे झालेले नसतात. अशा वेळेस तुमचं फवारणी करतानाचे जे औषध आहे तर ते 25 ते 30% हे झाडावरती पडतं आणि उरलेलं 60 ते 70% हे जमिनीवर पडतं. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही 180 ml बेनिवासारखं किंवा 80 ml ग्रासियासारखं औषध घेऊन पिकावरती फवारणी करतात त्यावेळेस 50-60% 75% औषध हे जमिनीवरच पडतं आणि राहिलेलं 25-30% झाडाला मिळतं. म्हणून अशा वेळेस आपल्याला अपेक्षित असे रिझल्ट मिळत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस आपण पॉवर पंप न वापरता आपले साधे चार्जिंग पंप असेल किंवा छोटेसे पंप असेल थोडीशी तकलीफ घ्या, मात्र व्यवस्थित फवारणी ही पूर्ण झाडावरच पडेल, पूर्ण औषध झाडावरच पडेल ह्या पद्धतीने आपण फवारणी केली पाहिजे. धन्यवाद.